नमस्कार बाळांनो. आजचा विषय EVS. मागच्या आठवड्यामध्ये आपलं मॅथ्स झालेलं आहे, गणित विषय आपण घेतलेला आहे. त्याच्या आधी आपण पुन्हा EVS घेतलेला होता. आता पुन्हा आपण EVS विषय घेणार आहोत. EVS मध्ये धडा 9 आहे, एअर हवा. एअर हवा. आता हवा म्हटलं की हवा ही सगळीकडे असते, तुम्हाला कल्पना आहे. हवा कुठे कुठे असते माहिती आहे. फुग्यामध्ये हवा असते, भांड्यात हवा असते, जिकडे तिकडे हवा असते, सगळीकडे हवा असते. ही आपल्याला कल्पना आहे की हवेचा उपयोग आपण कशा कशासाठी करतो. श्वसनासाठी हवेचा उपयोग होतो. गाड्यांच्या ट्यूबमध्ये हवा भरतो. तसेच ऑक्सिजनसाठी हवेचा उपयोग करतो. तसेच सिलेंडर वगैरे, पुन्हा फुगा भरण्यासाठी, फुग्यात हवा भरण्यासाठी आपण हवेचा उपयोग करतो. बरोबर आहे बाळांनो, की हवा कुठे कुठे असते. भांड्यामध्ये सुद्धा हवा असते. परंतु हे आपल्याला हवा दिसते का? हवा कोणालाही दिसत नाही, व हवा ही आपल्याला जाणवते. मग ही हवा सिद्ध करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे की हवा आहे, या भांड्यात हवा आहे, हे आपल्याला कशावरून? हवा ही डोळ्यांना दिसत नाही, पण जाणवते. नक्कीच आपल्या त्वचेला जाणवते, स्पर्शाला जाणवते आपल्याला. तर अशा पद्धतीने आपण चित्रामध्ये दाखवलेले आहेत की गाडीचे टायर वगैरे हवा भरताना दाखवलेले. फुग्यामध्ये आपण आपल्या शरीरामधून जी हवा बाहेर पडते, तोंडाद्वारे आपण फुगा फुगू शकतो, किंवा पंपाद्वारे. सायकल एक व्यक्ती, एक पुरुष हवा भरत आहे प्रेशरने. अशा पद्धतीने आपल्याला हवा कुठे कुठे असते आणि कशा पद्धतीने आपण हवेचा उपयोग कशासाठी करतो हे आपल्याला या धड्यामधून समजणार आहे. एअर हवा. ओके बाळांनो. तर अशा पद्धतीने हवा आपल्याला समजून घेण्यासाठी हवा नक्की आहे कुठे हे जर पडताळून पाहायचं असेल तर आपल्याला आपण एक प्रयोग करू शकतो. ट्राय धिस. तर ट्राय धिस म्हणजे आपण काय करूया, करून बघूया, एक प्रयोग करून बघूया. आणि मी सांगेल त्या पद्धतीने आपण हा प्रयोग शाळेत पण घेऊ शकतो. पण पर्यायी बाळांनो, तुमच्याकडे घरी साहित्य उपलब्ध आहे आणि त्याद्वारे तुम्ही तो प्रयोग सिद्ध करू शकता. मी सांगतो त्या पद्धतीने करायचा आहे. ओके बाळांनो. ट्राय धिस. आपण प्रयत्न करूया. टेक वॉटर इन बिग कंटेनर. बघा काय करायचं. एक तुम्ही मोठे बघा चित्रामध्ये दाखवलेलं आहे बाळांनो, तुम्हाला चित्रावरून कळणार आहे की काय करायचंय. काय म्हटले? टेक वॉटर इन बिग कंटेनर. आता वॉटर पाणी, आणि इन द कंटेनर, एका भांड्यामध्ये तुम्ही काय घ्या, त्या भांड्यात पाणी घ्या. आणि पाणी घेतल्यानंतर बघा बाळांनो, पुढे काय करायचं आपल्याला. पाणी घेतल्यानंतर त्या भांड्यामध्ये टेक अ स्मॉल नॅरो कंटेनर, आणि एक रिकामे, बघा एक पाण्याने भरलेले भांडे घ्या. पूर्ण नाही, अर्ध घ्यायचं, फक्त पूर्ण घ्यायचं नाहीये. आणि एक रिकामे भांडे घ्या. एक काय करा बाळांनो, रिकामे भांडे घ्या. बघा एक म्हणजे खाली रिकामे आणि एक पाण्याने भरलेले भांडे. ओके बाळांनो. अशा पद्धतीने आपल्याला 2 भांडी घ्यायची आहेत. होल्ड इट अपसाइड डाऊन ऑन द surface of the water and without tilting it, push it down into the water. बघा काय करायचे. आणि ते 2 भांडे घेतल्यानंतर एकामध्ये पाणी, एकामध्ये खाली, आणि ते घेतल्यानंतर भांडे उपडे करून, उपडे म्हणजे उलट करायचे, आणि पाण्याच्या पृष्ठभागावर तसे उभे करून, बघा ज्या अर्ध्या बादलीमध्ये, आपण त्याला बकेट म्हणतो, त्या बादलीमध्ये, अर्ध्या बादलीमध्ये किंवा भांड्यामध्ये, कोणतेही भांडं वापरा किंवा बादली वापरा, त्या बकेटमध्ये एक पातेले घ्यायचं, म्हणजे स्टीलचं भांडं घ्यायचे, आणि त्या पाण्यामध्ये अर्ध्या
बादलीत किंवा भांड्यात आपण जे पाणी घेतलेलं आहे त्या पाण्यामध्ये भांडे उपडे, उपडे म्हणजे उलट, इथं म्हटलंय, काय म्हटलंय बाळांनो बघा, होल्ड इट अपसाइड, अपसाइड उलट, डाऊन खाली, ऑन द सर्फेस ऑफ द वॉटर अँड विदाउट टिल्टिंग इट, पुश इट डाऊन इन टू द वॉटर. बघा, आणि अशा पद्धतीने भांडे उपडे करून पाण्याच्या पृष्ठभागावर तसेच उभे धरून पाण्याच्या खाली ते हळू दाबायचे. कळलं तुम्हाला काय करायचं? पाण्याची बादली घ्यायची, अर्ध पाणी त्याच्यात भरायचं, बरोबर, आणि लहान भांडे घ्यायचे किंवा साधा एक ग्लास घेतला तरी चालणार आहे, आणि त्या पाण्याने भरलेल्या चित्रामध्ये बाळांना सगळं दाखवलेलं आहे, बरोबर. तो ग्लास किंवा ते भांडे हळूच त्या पाण्याच्या वरती तिरपे ठेवायची, सरळ नाही, तिरपे. बघा, तिरपे ठेवल्यानंतर बघा पुढे काय होणार आहे. नाव ॲलो इट टू टिल्ड. बघा, नाव ॲलो इट टू टिल्ड. बघा काय होणार आहे. आणि अशा पद्धतीने मी काय बोललो तुम्हाला, भांडे पूर्ण सरळ असे खाली पाण्यावरती धरू नका, ते तिरपे धरा, आणि तिरपे धरल्यानंतर आपल्याला काय होणार आहे, काय आढळून येणार आहे ते आपण आता पुढे पाहणार आहोत. बघा, ही क्रिया झाली बाळांनो. आधी 2 भांडे घ्यायचे, एका बादलीमध्ये पाणी घ्यायचं आणि लहानसं भांडं घ्यायचं. ते भांडे हळूच, ते जी पाण्याने अर्धी भरलेली बादली आहे त्याच्यावर हळूच असे तिरपे ते भांडे पकडायचे आहे. आणि पुढे काय होणार आहे ती क्रिया आपण तुम्हाला चित्रामध्ये दाखवलेलं आहे, ते समजलंय तुम्हाला काय होणार आहे. तरी आपण पुढे जाऊया. व्हॉट डू यू सी. बघा, व्हॉट डू यू सी. बघा, बबल्स राईज ॲट वन्स टू द स्टॉप. की तुम्हाला काय आढळून येईल. व्हॉट डू यू सी. बबल्स राईज ॲट वन टू द टॉप. बघा, तुम्हाला याच्यावरून काय आढळून येणार आहे की हवेचे जे बुडबुडे आहेत ते चित्रामध्ये दाखवले, ते लगेच पाण्याच्या वर येऊ लागतात, पाण्याच्या वरती खालून. बघा, ते हे कशामध्ये होतंय बघा. व्हॉट डज दिस टेल अस. की यावरून आपल्याला काय समजणार आहे, यावरून काय लक्षात येणार आहे बाळांनो. एअर इज लाइटर दॅन वॉटर, सो एअर बबल्स राइज टू द टॉप as soon as the container is filled. It means that there was air V1 in the container that appeared to be empty. There is air all around us. It is present even in places that appear to be empty. Then how far around us does air spread. तर आपल्याला यावरून असं लक्षात येणार आहे की बघा, की ते पाण्याचे बुडबुडे वर आल्यानंतर आपल्याला यावरून काय समजले बाळांनो, की हवा ही पाण्यापेक्षा हलकी आहे. हवा ही पाण्यापेक्षा हलकी आहे, म्हणून भांडे तिरपे केल्यामुळे किंवा तिरपे झाल्यामुळे हवेचे जे बुडबुडे आहेत ते पाण्याच्या बाहेर येतात, पाण्याच्या बाहेर येतात. आलं लक्षात. म्हणजेच मग आपल्याला असे जाणवते की आपल्या डोळ्यांना दिसत नाही तरी पण की भांड्यात सुद्धा काय असते बाळांनो, हवा असते, फुग्यात हवा असते. म्हणजे आपोआप कशामुळे जातो तो, हवेमुळे आकाशात वरती जातो. हवा भरल्यानंतर त्याच्यामधली हवा सोडली की बाहेर पडते हवा, बरोबर. ती डोळ्यांना दिसत नाही पण जाणवते. आपण असा हात लावून बघा, फुग्याची आवाज, किंवा आपण एका सायकलच्या टायरला हवा भरतो, त्या नळीने फक्त हातावरती किंवा फुंकर मारा, आपल्याला हवा जाणवते. ओके बाळांनो. मग अशा पद्धतीने की रिकाम्या भांड्यातही हवा असते, हवा ही सगळीकडे असते.
हवा आपल्या सभोवती असते, सगळीकडे. तुम्हाला आधीच सांगितले की हवा ही सगळीकडे असते, सभोवती असते. आणि रिकाम्या वाटणाऱ्या जागेमध्येही हवा असते, सगळीकडे आपल्या चारही बाजूंना हवा असते. मग आपल्या भोवतालची हवा ही कुठपर्यंत पसरली हे आपल्याला लक्षात येणार आहे बाळांनो. ओके बाळांनो, पुन्हा आपण एक प्रयोग करून बघूया बाळांनो पुढे. हा तुम्हाला पाण्याचा प्रयोग समजलेला आहे आणि तुम्ही नक्की घरी करून बघणार आहात, यात शंका नाही. पुढे जाऊया. ट्राय दिस. पुन्हा करून बघूया अजून एक प्रयोग. टेक लार्ज शीट्स ऑफ एनी वेस्ट पेपर. वाया गेलेले पेपर म्हणजे कागद. तुम्हाला इंग्लिश शब्द कळत आहेत, मी सांगणार नाही कारण की वेळ जातो बाळांनो. ऑर ऑब्टेन ओल्ड न्यूजपेपर ऑल द अबाउट न्यूजपेपर ऑल अबाउट 1 month and tear each of the sheets into 4 pieces. Now place these sheets of paper one at a time in a pile on the floor. As the pile grows, observe the difference that can be seen in the layers of paper at the top of the pile and those near the floor. When all the sheets have been placed, observe the difference in the upper and lower layers of the pairs. बघा काय म्हटलेले बघा बाळांनो, की कोणती आपण जे शाळेत वगैरे वर्तमानपत्र महिनाभर किंवा आपल्या घरी वर्तमानपत्र आणतो आपण, किंवा रोजचा दैनंदिन आपण पेपर घेतो आणि मग ती रद्दी तयार होते, किंवा कुठल्याही टाकाऊ कागदाचे तुकडे तुम्ही जमा करा आणि ते केल्यानंतर एका वर्तमानपत्र घेतले की असलं त्याचे पाने वगळून करून घ्या आणि प्रत्येक पानाचे सारखे भाग करायचे आहेत. हे कागद फरशीवर एक एक असे तुम्ही ठेवू शकता. आणि आपल्याला यावरून काय समजणार आहे बाळा, की हे जे कागद जमा झालेले आहेत एकत्र केलेले असताना त्यामध्ये आपण वरच्या कागदाच्या थरामध्ये काय फरक होत जातो हे आपल्या लक्षात येणार आहे त्या कागदांवरून बाळांनो. आणि सर्व कागद ठेवून झाल्यावर त्याचं ते निरीक्षण करायचे की वरच्या खालच्या थरातील फरक आपल्या लक्षात येणार आहे. बघा खालच्या आणि वरच्या, की यावरून आपल्याला काय कळणार आहे बघा बाळांनो, की व्हॉट डू यू सी, की आपल्याला यावरून तुम्हाला काय कळणार आहे बाळांनो, की ॲज वी प्लेस मोर अँड मोर पेअर्स अँड द पाईल द सीट्स अँड द lower level are pressed down by the seats above them. The distance between the papers in the lower part of the pile becomes less while the papers in the upper part appear to be further apart. ते काय होईल बाळांनो, की आपल्याला बघा की आपण कागद एकावर एक असे ठेवलेले आहेत आणि ठेवल्यामुळे खालचे कागद वरच्या कागदामुळे काय झाले बाळांनो, दाबले गेलेले आहेत. आणि दाबल्या गेल्यामुळे खालच्या कागदाचे एकमेकांपासूनचे अंतर कमी होत जाते दाबल्या गेल्यामुळे. तर वरचे कागद मात्र ते कसे असतात, थोडे हलके असतात आणि मोकळे असतात. बघा मोकळे दिसतात. पण यावरून आपल्याला काय समजणार आहे बाळांनो, व्हॉट डज दिस टेल अस? The nearer a sheet of the paper is to the spore, the greater is the number of papers above it. It means that the lower layers bear more weight than the upper layers of papers. Compared to that, the upper layers bear less weight. अशा पद्धतीने एखादा कागद
जितका जवळ तितकेच त्याच्यावर ठेवलेल्या कागदांची संख्या अधिक, म्हणजेच खालचा हा स्तर घट्ट होत जातोय आणि त्याच्यावरती भार पडतोय त्याच्यामुळे, आणि त्या मानाने वरच्या कागदावरती भार काय असतो बाळांनो, कमी. हळूच हवा लागली तर तो उडून जाऊ शकतो. आलं लक्षात बाळांनो? अशा पद्धतीने आपल्याला यावरून लक्षात येईल बाळांनो. पुढे जाऊया. द ॲटमॉस्फिअर. द ॲटमॉस्फिअर. द ॲटमॉस्फिअर. The earth on which we live us round in shape like a ball. There is air all around. This covering of air around the earth is called the atmosphere. As we go further from the earth, the layers of air become thinner. That is, the layers of air closest to the earth are very close to each other, while the ones at higher levels are not so close. The air at greater heights is rare. तर अशा पद्धतीने जे द ॲटमॉस्फिअर, वातावरण, हवेचे वातावरण, मराठीमध्ये त्याला वातावरण म्हणतात, की आपण ज्या पृथ्वीवर राहतो, पृथ्वी तलावर राहतो, तिचा आकार एखाद्या चेंडू सारखा गोल आहे. आपण ज्या पृथ्वीवर राहतो, वातावरण शब्द कळला तुम्हाला. द ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण, की आपण ज्या पृथ्वीवर राहतो, भूतलावर आपण जिथे राहतो ती पृथ्वी, तिचा आकार एखाद्या चेंडू सारखा गोल आहे. कसं आहे बाळांनो? चेंडू सारखा गोल आहे. आणि या पृथ्वीच्या सभोवती सगळीकडे हवा आहे. सगळीकडे हवा आहे आणि पृथ्वी भोवतालच्या या हवेच्या आवरणालाच आपण काय म्हणतो बाळांनो? वातावरण असे म्हणतो. द ॲटमॉस्फिअर. द ॲटमॉस्फिअर यालाच आपण हवेचे वातावरण असे म्हणतो बाळांनो. एवढंच नव्हे तर पृथ्वीपासून आपण जसे लांब जाऊ किंवा दूर जातो, तसे वातावरणातील हवा मात्र विरळ होत जाते, कमी होत जाते बाळांनो. जसं आपण लांब जाऊ तसे हवा ही कमी होत जाते. म्हणजेच हवेचे थर पृथ्वीच्या पृष्ठभागावरील दाट, तर पृथ्वीपासून आपण पृष्ठभागापासून दूर गेल्यास ते विरळ म्हणजे कमी होत जाते हवा. आणि अशा पद्धतीने हवेचे स्तर हे सर्वाधिक, वरचे स्तर एकमेकांपासून मोकळे असतात. म्हणजेच उंचावरील हवा ही जसजशी आपण वरती जाणार बाळांनो, तसतशी हवा ही विरळ होत जाते, कमी होत जाते. आलं लक्षात बाळांनो? अशा पद्धतीने खाली हवेचे वातावरण, झाडे झुडपे वगैरे यांच्यामुळे आपल्याला हवा असते वातावरण, परंतु जसजसे आपण वरती जाणार तसे आपल्याला उष्णता आणि हवा ही कमी होत जाते. आलं लक्षात बाळांनो? पृथ्वीपासून लांब गेल्यावर अंतरावर. ओके बाळांनो, चला पुढे जाऊया. आपल्याला अजून एक महत्त्वाचा प्रयोग आहे बाळांनो, आणि तो प्रयोग आपल्याला करायचा आहे. छानपैकी एक प्रयोग आहे आणि तुम्हाला हे दोन प्रयोग जमणार. तुम्हाला पाण्याचा आणि तो पुढचा जो प्रयोग आहे बाळांनो अतिशय सोपा आहे, तो पण पाण्याचा पण सोपाच आहे. आणि दुसरा प्रयोग आहे मेणबत्तीचा. छान आहे प्रयोग तो पण. आपल्याकडे विज्ञान प्रदर्शन असते त्यावेळेस आपण हे प्रयोग घेतो, पण पर्याय नाही बाळांनो. आपल्या मागच्या वर्षी पण विज्ञान प्रदर्शन झालं नाही, यावर्षी पण झालं नाही बाळांनो. आणि वेळ मिळाल्यास आपण हे दोन्ही प्रयोग नक्की घेऊया. चला, आणि हे प्रयोग तुम्ही नक्की घरी करून बघा, सोपे आहेत. मी सांगतो त्या पद्धतीने करा बाळांनो.
बघा, ट्राय दिस, की आपण करून पाहूया, आपण प्रयत्न करूया. ओके, बघा, टेक अ स्लाइडली डीप डिश लाईक अ सॉसर. बघा, एक बशीसारखे किंवा प्लेट वगैरे काय तुम्हाला योग्य वाटेल ते, बशीसारखे एक खोलगट असं जरा हे घ्या, बशीसारखे खोलगट एक भांडे घ्या, कोणतंही घ्या तुम्ही, तुम्हाला योग्य वाटेल ते घ्या, पण हवा लागली पाहिजे ना, हे महत्वाचं आहे. की जास्त मोठे घ्यायचं नाहीये, एक खोलगट आकाराचं सपाट जरा आकाराचं एक भांडे घ्या, कोणतेही, उदाहरणार्थ तुमच्या घरात बशी असते, बशीचा वापर करा, आणि त्याच्यामध्ये चित्रामध्ये दाखवलेलं आहे, मला छानपैकी दाखवलेलं आहे. आणि घेतल्यानंतर बघा, टेक अ स्लाइडली डीप डिश लाईक डिश, डिश माहिती आहे तुम्हाला, सांगण्याची गरज, डिश लाईक अ सॉसर. आणि त्यानंतर काय करा बघा, स्टँड माहिती तुम्हाला, उभे करण्यासाठी किंवा उभं राहील अशा पद्धतीने कसं करायचं ते तुम्हाला. स्टँड अ कॅन्डल ॲट इट्स सेंटर, आणि त्यात एक मेणबत्ती सरळ उभी करा. आता ती मेणबत्ती उभी कशी करणार बघा, ती मेणबत्ती उभी करण्यासाठी एका बशीमध्ये खालचा जो भाग असतो, मेणबत्तीचा वरचा धाग्याचा भाग नाही, खालचा जो भाग आहे तो थोडासा गरम करून घ्यायचा, आणि थोडासा गरम झाला की लगेच त्या बशीच्या बरोबर मधल्या भागामध्ये ती मेणबत्ती उभी करायची. तुम्हाला दिसणार आहे दाखवलेली चित्रामध्ये. उभी केल्यानंतर बाळांनो बघा पुढे काय होईल, पुढे काय करायचं, स्टँड अ कॅन्डल ॲट इट्स सेंटर. कॅन्डल बघा, समजा तुम्हाला मेणबत्ती उभी केल्यानंतर पुढे काय करायचं, फिल वॉटर इन द डिश, फिल वॉटर इन द डिश. आणि त्या डिशमध्ये काय करा बाळांनो, त्या बशीत थोडंसं पाणी घ्या, थोडंसं नॉर्मल, जास्त नाही घ्यायचं, थोडंसं पाणी घ्या. आणि पाणी घेतल्यानंतर, नाहीतर खूप मोठं भांडं घ्या आणि मग अर्ध्या मेणबत्तीत पुन्हा पाणी घाला, तसं काही करायचं नाही. तुम्हाला चित्रामध्ये दाखवलं, एकदम थोडंसं पाणी घ्या. आणि ते पाणी घेतल्यानंतर बघा पुढे काय करायचे, लाईट अ द कॅन्डल. बघा, तुम्ही तुमच्या घरात माचीस असते म्हणजे लायटर, माचीस किंवा लायटरने काय करा, ती मेणबत्ती तुम्ही पेटवा. आणि पेटवल्यानंतर तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे, सांगण्याची गरज नाही, पेटवल्यानंतर बघा बाळांनो काय होईल, नाऊ प्लेस अ ग्लास tumbler over the candle. Now place a glass tumbler over the candle. आणि अशा पद्धतीने आता मेणबत्तीवर एक काचेचा ग्लास, बघा, काचेचा ग्लास किंवा काचेचे भांडे, की आपल्या डोळ्यांना दिसेल या पद्धतीने. नाहीतर तुम्ही ग्लास म्हटलं की स्टीलचा ग्लास ठेवणार, मग तुम्हाला काय प्रयोग सिद्ध होणार हे दिसणार नाही. त्यासाठी काचेचं किंवा प्लॅस्टिकचं पण ठेवायचं नाही, वितळून जाईल गरम झाल्यामुळे. काचेचा पेला ठेवा वगैरे, किंवा काचेचे चंचू पात्र तुमच्याकडे जे असेल ते काचेचा वापर करा. जास्त वेळ पण करू नका, की प्रयोग सिद्ध झाला की लगेच काढून घ्या, नाही ते काच जास्त गरम होईल बाळांनो. तर त्याच्यासाठी काचेचा ग्लास ठेवा, किंवा काचेचे जे भांडं असेल ते उपडे ठेवा, म्हणजे उलट कशावरती, त्या मेणबत्तीवरती ठेवायचं आहे. आता मेणबत्तीवर एक काचेचा ग्लास घेऊन त्यावर उपडा म्हणजे असे उलट ठेवायचा आहे. आणि बाळांनो हे केल्यानंतर काय होणार आहे ते आपल्याला समजणार आहे. बघा, व्हॉट डू यू सी, व्हॉट डू यू सी, की आपल्याला म्हणजे तुम्हाला काय आढळून आले, काय समजले हे तुमच्या आता लक्षात येणार आहे. बघा, soon the candle goes out and the level of water inside the tumbler rises up to a certain level. बघा, अशा पद्धतीने आपल्याला थोड्याच वेळात मेणबत्ती, बघा तो ग्लास उपडे ठेवल्यामुळे ती मेणबत्ती लगेच विझते. विझते म्हणजे कळतं तुम्हाला,
तुम्ही जी पेटवलेली होती ती विझते. याला कारण काय असेल बाळांनो, की मेणबत्तीला ज्वलनासाठी हवेची गरज असते. कोणताही पदार्थ जळण्यासाठी त्याला हवेची गरज असते. म्हणजेच काय, ज्वलनास म्हणजे जळण्यास की मदत करणाऱ्या हवेतील या घटकांचा आपण त्याला ऑक्सिजन म्हणतो बाळांनो. ऑक्सिजन वायू म्हणजे हवा लागते. कोणताही पदार्थ जळण्यासाठी हवेची, ज्वलनास मदत करण्यासाठी हवेची गरज असते बाळांनो. तर अशा पद्धतीने थोड्याच वेळात मेणबत्ती विझते आणि पेलाच्या आत पाण्याची पातळी आपोआप वाढते. पाणी वरती येतं. बघा काय होत असेल बघा बाळांनो. व्हाय डज दिस हॅपन, की असं का होत असेल. व्हाय डज दिस हॅपन. वन ऑफ द constituent atoms of air help us burning as it gets used of water rises in the tumbler when that continues and is finished the candle goes out the water several to tops rising. बघा बाळांनो काय झालंय, का होते असं, की हवेतील जो घटक होता, हवेतील जो व्हॉट डू यू सी, की असे का झाले होते आणि का होते, की हवेतील जो घटक होता म्हणजे ऑक्सिजन वायू, तो हवेसाठी मेणबत्तीला ज्वलण्यास मदत करत होता. परंतु जेव्हा ते भांडे ग्लास उपडा ठेवला तेव्हा हवा ही बंद झाली. मेणबत्तीला जळण्यास किंवा ज्वलनास मदत करणाऱ्या हवा ही बंद झाल्यामुळे जशी हवा संपत गेली, वापरला गेले, तसतसे पाणी वर चढू लागले आणि हवेतील तो घटक संपला तेव्हा मेणबत्ती विझली आणि पाणी वर चढणे सुद्धा काय झाले बाळांनो, थांबलेले आहे बाळांनो. आलं लक्षात. अशा पद्धतीने तुमच्या लक्षात आलं असेल की मेणबत्तीला जळण्यासाठी सुद्धा हवेची, ऑक्सिजनची गरज असते. ज्वलनास ऑक्सिजनची गरज असते आणि ऑक्सिजनविषयी आपण पुढच्या तासाला आपण पाहणार आहोत आणि हा धडा आपण कंटिन्यू पुढे करणार आहोत पुढच्या तासाला. तर आपण इथेच थांबूया बाळांनो. धन्यवाद.